नमस्कार. आपल्याकडे गौरी गणपती किंवा दिवाळी, दसरा किंवा कुठल्याही प्रकारचा सण असो, पूजा असो, त्यावेळेस आपण समया नेहमी वापरतो. पण या समयांच्या बाजूने ज्यावेळेस तुम्ही रांगोळी काढता ना, त्यावेळेस त्या जास्त सुंदर दिसतात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या कलारेखनच्या समई स्पेशल रांगोळ्या. आणि यामध्ये आमच्याकडे बरीचशी व्हरायटी आहे, ते मी एक एक करून दाखवते. पण जर तुम्हाला हे कानातले आवडले असतील तर हे आहेत कलारत्नाचे कानातले. तुम्ही त्यांना DM करू शकता विथ दिस स्क्रीनशॉट आणि तुम्हाला हे कानातले तिथे मिळून जातील. समयांच्या खालच्या रांगोळ्या या अशा राऊंड शेपमध्ये असतात. तुम्हाला जिथे समई ठेवायची तिथे या रांगोळ्या ठेवायच्या आणि त्यावरती तुमची समई फक्त अशी ठेवून दिली की त्याच्या बाजूनी सुंदर रांगोळी आपोआप तयार झाल्यासारखी दिसते. तुम्ही बघू शकता या समया किती सुंदर दिसत आहे. सेम प्रकारे आमच्याकडे अजून एक डिझाईन आहे जी अशी दिसते, ज्याचं नाव आहे बिबगोयर. त्यानंतर आम्ही अजून एक तिसरी डिझाईन आणली आहे जी आहे फुलांची रांगोळी. या तिन्ही डिझाईन्स तुम्ही अगदी सहज कुठल्याही समयांच्या खाली वापरू शकता. एवढंच नाही तर तुमच्याकडे सिंपल 2 दिवे असतील तर तुम्ही ते सुद्धा असे यामध्ये ठेवून त्यामध्ये दिवे लावू शकता. बघा किती सुंदर दिसतंय. आता या तर झाल्या आपल्या सर्कल डिझाईन्स, ठीक आहे, ज्या खास आम्ही समयांसाठी बनवल्या आहेत. त्यानंतर आहेत आमच्या हाफ सर्कल मधल्या रांगोळी, ज्या तुम्ही समईच्या समोर अशा ठेवू शकता. अँड लुक ॲट दॅट, किती सुंदर दिसतंय. त्यानंतर आहे या 2 हाफ सर्कल रांगोळी. या रांगोळी ॲक्च्युली मल्टीपर्पज आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं समईच्या समोर ठेवा किंवा उरली समोर ठेवा किंवा तुम्ही दरवाजाच्या समोर सुद्धा या रांगोळ्या ठेवू शकता आणि त्याची मस्त अशी बॉर्डरसारखी रांगोळी तयार होते. एवढंच नाही, कलारेखनच्या ना अशा सर्कल शेपमधल्या सुद्धा रांगोळ्या तुम्हाला मिळतील. या रांगोळ्या सुद्धा तुम्ही समईच्या खाली वापरू शकता समईच्या रांगोळीसाठी. म्हणजे तुम्ही एक रांगोळी घेतली तर ते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला वापरता येते. ही रांगोळी तुम्ही नॉर्मल रांगोळी म्हणून पण वापरू शकता किंवा अशी समईच्या खाली ठेवली तर समईची सुद्धा सुंदर अशी रांगोळी इथे तयार होते. आमच्याकडे अशाही काही रांगोळ्या आहेत ज्या तुम्ही रोज देवापुढे दिवा लावतो त्याच्या खाली वापरू शकता. जसं की आता ही रांगोळी बघा, किंवा तुम्हाला अजून एक मी वेगळ्या प्रकारचा दिवा ठेवून दाखवते. काही छोटीशी पूजा आहे घरामध्ये किंवा तुम्हाला रोज जरी देवाच्या समोर वापरायची असेल तरी सुद्धा तुम्ही या रांगोळ्या अशा वापरू शकता. तर थोडक्यात काय, या सगळ्या रांगोळ्या तुम्ही समयांच्या बाजूनी तुमच्या क्रिएटिव्हिटीप्रमाणे अगदी मस्त प्रकारे वापरू शकता.